शहराच्या या झगमगाटात गाव कुठेतरी हरवलाय. सिमेंटच्या या जंगलात मातीचा सुगंध विरलाय. माणसं जवळ असूनही मन मात्र दुरावली आहेत, कारण आज गावच्या मातीतून जिव्हाळ्याची नातीच हरवली आहे. नमस्कार, मी किरण प्रवीण साळोखे, माध्यमिक विद्यालय आर्दाळ, तालुका आजरा शाळेची विद्यार्थिनी आपल्यासमोर सादर करत आहे. गावचं गाव पण कुठेतरी हरवत चालले. गावचं गाव पण हरवणं म्हणजे काय हो? आपल्या मातीला विसरणं आणि आपल्या मुळापासून आपण दूर जाणं. म्हणूनच म्हणतात की हरवत चाललंय गाव पण हरवली ती आपुलकी. शहरांच्या गर्दीत गावची ओळख कुठे हरवली. कौलांच्या जागी आता सिमेंटचे मजले आले. माणुसकीचे नाते मात्र दुभंगलेले झाले आहे. पारावरच्या गप्पा गेल्या, लुप्त झाली ती साध. मोबाईलच्या दुनियेत हरवलाय मातीतला सुसंवाद. ओढ्याचे ते झुळझुळ पाणी, अमराईची ती सावली, गाई वासरांच्या अंबरण्याने जागी होई ती माऊली. विहिरीवरचा रहाट गेला, गेला तो गोडवा पाण्याचा. मोबाईलच्या रिंगटोनमध्ये विरला आवाज त्या पाखरांचा. गावपण म्हणजे केवळ आता आठवणींचा साठा उरलाय. स्वार्थाच्या या बाजारात गाव माझा हरवून गेलाय. आज 21व्या शतकात मागे वळून पाहताना असा प्रश्न पडतो की ज्या गावांनी आपली परंपरा, संस्कृती जपली, ती गावे आजही तशीच आहेत का? दुर्दैवाने याचे उत्तर नाही असे मिळते. वाढत्या आधुनिकतेच्या या चक्रात गावचं गाव पण कुठेतरी हरवत चालले, ही वस्तुस्थिती आहे. गावचं गावपण म्हणजे केवळ मातीची घरे किंवा शेती नव्हे, तर गावपण म्हणजे एकमेकांप्रती असलेली आपुलकी, जिव्हाळा आणि माणुसकी. पूर्वी गावात कोणाच्याही घरी सुखदुःखाचा प्रसंग असला की संपूर्ण गाव धावून यायचे. एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत, ही वृत्ती गावच्या नसानसात भिनलेली होती. वेशीवरची मारुतीची देवळे, सकाळच्या प्रहरी ऐकू येणारी भूपाळे, शेतातून येणारा मातीचा तो सुगंध आणि पारावरच्या रंगणाऱ्या गप्पा, हे गावचं खरं वैभव होतं. आज गावागावात सिमेंटचे रस्ते झाले, चकाकणारे विजेचे खांब आले, पण मनामनातले जिव्हाळ्याचे दिवे मात्र मंदावलेलेच आहेत. गावचं गाव पण हरवण्यामागे खूप कारणे आहेत, जसे की शहरीकरणाचा वाढता प्रभाव, म्हणजेच शहरांच्या झगमगाटाने ग्रामीण भागाला भुरळ घातलेली आहे. गावातील कौलारू घरांची जागा आता RCC घरांनी घेतलेली आहे. घराभोवतीचे अंगण आणि तुळशी वृंदावन आता कमी होत चाललेले आहे. घरांना आता उंच उंच भिंती आणि लोखंडी गेट आलेले आहेत. तंत्रज्ञानाचे आक्रमण, म्हणजेच पूर्वी संध्याकाळ झाली की पारावर बसून वृद्ध माणसे अनुभवाच्या गप्पा मारत, मुले विटी दांडू, गोट्या किंवा लपंडाव खेळ खेळत असत. पण आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. सोशल मीडियामुळे माणसे लांबच्या लोकांशी जोडली गेली खरी, पण शेजार राहणाऱ्या माणसांशी असणारा संवाद कुठेतरी हरवत चालला आहे. शेती हा गावचा कणा आहे, पण निसर्गाचा लहरीपणा आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे आजचा तरुण शेती सोडून नोकरीसाठी स्थलांतरित होत आहे. त्यामुळे गावं ओस पडत चाललेली आहेत आणि शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ व्यवसाय असा झाला आहे. उत्सव आणि परंपरा, म्हणजेच गावातील जत्रा, उरूस आणि सण म्हणजे आनंदाची पर्वणी असायची. आता या उत्सवांना इव्हेंटचे स्वरूप आले आहे. पारंपरिक खेळांची जागा आता डीजेच्या आवाजाने घेतलेली आहे. त्यातील साधेपणा आणि भक्ती आता लोप पावत चाललेली आहे. म्हणूनच म्हणतात की शेणानं सारवलेलं ते अंगण आणि अंगणामधली ती तुळस, आता केवळ आठवणीतच चढतोय तो गावचा कळस. सिमेंटच्या या जंगलात मन कधीच रमत नाही. गावाकडच्या घरासारखा जिव्हाळा आता कुठेच मिळत नाही. वाजत गाजत यायचे ते सण, असायची मोठी ओढ. पुरणपोळीच्या घासाला आता उरला नाही गोडवा तोच. दिखावा वाढला आता, भक्ती मात्र आटली. गावच्या उत्सवातली ती माया आता कुठे हरवली. चावडीवरच्या गप्पा गेल्या, गेला तो थट्टा मस्करीचा सूर. माणसं जवळ असूनही एकमेकांपासून झालेत दूर. जुन्या जाणत्यांच्या अनुभवांची शिदोरी आता संपली. गावची ती एकजूट आता स्वार्थात गुंतली. सांगण्याचा उद्देश एवढाच की गाव सुधारणे वाईट नाही, उलट गावचा विकास व्हायलाच हवा. पण विकास होत असताना संस्कार आणि संस्कृती मागे सुटता कामा नये. जर गावातली माणुसकी संपली तर ते केवळ घरांचा समूह उरेल, त्याला गाव म्हणता येणार नाही. आपण तंत्रज्ञानाची कास धरत असतानाच
आपल्या मातीशी असलेले नाते जपले पाहिजे. गावपण टिकवायचे असेल तर पुन्हा एकदा एकमेकांना मदतीचा हात देणे आणि आपल्या परंपरांचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे. पुन्हा साथ घालूया त्या मातीला, पुन्हा जोडूया त्या नात्याला. विकास करूया पण संस्कृती जपूया. हरवलेलं गावपण पुन्हा गावात आणूया. धन्यवाद.